दर्शक हो नमस्कार. महाराष्ट्राच्या आखाडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पंढरपुरातील विष्णुपद CNG पंपावर गॅस भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कडाक्याच्या उन्हात पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरील गोपाळपूर येथील विष्णुपदाजवळ CNG गॅससाठी लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी CNG उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तासनतास CNG गॅस मिळवण्याकरता थांबावं लागत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे. काका कुठले? सिद्धीवाडी. सिद्धेवाडी. किती वाजल्यापासून लाईनला थांबलाय? 8:30 पासून थांबलाय. बरं, आता कधी येईल नंबर तुमचा? अजून 1.5 तास लागल. म्हणजे 4-5 तास जात आहेत म्हणायचं. हां, 5 तास आमचे 5 तास थांबून पण तोपर्यंत नंबर येतो गॅस मिळेल अशी गॅरंटी नाही. बर. आता 5 तास थांबलोय हां, पण गॅस पर्यंत असतो तर संपला तर पुन्हा अजून रिकामा पळायची पाहिजे. परत आलायत म्हणायचं. मग काय करणार आहे? हां, राज्यात इंधनाचा तुटवडा आहे. राज्यात इंधनाचा तुटवडा आहे आणि तिथं चालू आहे ते वाकरीवाला हे हां व्यवस्थित चालवत नाही ती. हां कोळंबाजून आता ते म्हणून सांगते ती. हां एकच पंप आहे पंढरपूरला, अख्ख्या पंढरपूर सिटीला. हां. कसं शक्य? बर, काय केलं पाहिजे आता? पंप आला पाहिजे, ती दुरुस्त लवकर केला पाहिजे. वाकरीला आहे तो पण लगेच दुरुस्त केला पाहिजे. एक आहे ती चालू झालं हे ह्याला एवढा लोड पडला आहे. 5-5 तास नंबर येत नाही आणि नंबर आला तर तोपर्यंत संपून जाते. 5 तास थांबून तर काय फायदा? काय सरकारला काय सांगाल? सरकारला काय लवकरात लवकर तुम्ही गॅसच्या गाड्या काढलेत, इंधन वाचवा म्हणताय, पेट्रोल वाचवा, डिझेल वाचवा, हे तर पुरवा ना. 5-5 तास थांबून असल्या उन्हाचा कडक आहे. उन्हाच्या असल्या ह्याच्यात 5-5 तास थांबायचं कसं शक्य आहे? अवघड आहे, भयंकर अवघड आहे परिस्थिती. इंधन मागतंय. इंधन मागतंय तिथं प्रमाणच नाही मागायचं. एवढं इंधन मागायचं कसं? जनतेने कसं ते पेट्रोल डिझेल कसं वापरायचं? ही गॅसची अशी अवस्था. गॅस पाहिजे ना उपलब्ध. तुम्ही गॅसच्या गाड्या काढलेत. तुम्ही आपल्या राज्यातला आपल्या देशातला आपल्याला वापरा म्हणताय, इकडे या 5-5 तास गाड्या उभा. कसं शक्य? कसं करणार आहे? काका किती वाजल्यापासून लाईनला थांबलाय? साधारण सव्वा तास सव्वा तास होऊन गेला. बर, काय येईल का नंबर तिथं? येईल. आता काय 50 किलो झालेत, परंतु काय आहे पंढरपूर सारख्या ठिकाणी गरज आहे. जवळजवळ पर्यटक भरपूर येतात. स्थानिक लोकांची आपदा होती या ठिकाणी. जवळजवळ 10% लोक स्थानिक असतात. दिवस पर्यटक बाहेरगावचे आल्यामुळं त्यांचे ड्रायव्हर घेऊन आपल्या लाईनला उभा राहतात. पंढरपुरामध्ये तशी आवश्यकता आहे. 4 ते 5 पंप आवश्यक 4 दिवसाला. वाकडीचा पंप आहे तो टेक्निशियन टाकण्याचं बंद आहे. पंपामध्ये लाईन आहे, सगळे सगळा लोड येतो आणि नाहक हा त्रास होतो. तर प्रशासनाला एक विनंती आहे, त्यांनी जास्तीत जास्त पंप पंढरपुरात मंजूर करावे, जेणेकरून लोकांचे हाल होऊ नये. आमच्यासारख्या सिनियर लोकांना काय तास स्वतः उभं म्हणजे थोडं अवघड जायचं. त्याची गरज आहे. हाल होत आहेत. हाल होते कारण गरज आहे ना. पंपही पाहिजेच ना. आणि सरकार काय करतं? सरकार काय म्हणजे EV आणि CNG पंप गाड्या चालू करा आणि गाड्या घेतल्या 15-15, 12-12 लाख गाड्या काय अवघड होतं. राज्यात इंधनाचा तुटवडा आहे. थोडं आहे, परंतु थोडीशी सरकारनं सुद्धा लक्ष घालावं पाहिजे ना. बर, जेणेकरून त्रास होईल किंवा मेसेज तर द्यायला पाहिजे. एवढं संख्या आहे, एवढं संख्या आहे, एक कूपन टोकन वगैरे द्यायला पाहिजे. इंधन मागतंय, कसं पाहताय याकडे? इंधन भागतात काय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये असल्याकडे काय. सकाळी 7 वाजल्यापासून थांबलो आहे आम्ही. बर. CNG पंप एकच चालू आहे, वाकड्याचा पंप बंद आहे. सरकारपासून आमची एकच विनंती आहे, CNG पंप वाढवावे पंढरपुरात अजून. बर. विनंती करून टाकतो. राज्यात इंधनाचा तुटवडा आहे, मिळेल का CNG? CNG येते डुप्लिकेट येतं. हां इंजन गाडी मार्काची. हां असं ॲव्हरेजला मार्काची गाडी येते. हां. असं राज्यात तर CNGचा तुटवडा, इंधनाचा तुटवडा आहे. काय मिळेल वाटते? मिळणार की CNG? हां. सकाळपासून आज 5 तास झालं थांबलोय मी. हां अजून नंबर नाही. पुढे 100 गाड्या आहेत माझ्या. हां. असं सरकारला काय आवाहन कराल? सरकारला आमचं हेच आव्हान आहे
पुढे अजून पंप वाढवाय पंढरपुरात अजून. बस